कोपरगाव शहरासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विजन कोपरगाव मंचच्या पुढाकाराने संवादातून सुविधेकडे या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 16 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरातील कृष्णाई बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते। शहरातील सुशिक्षित वर्ग, उद्योजक, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि व्यापाऱ्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोपरगावच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। विजन कोपरगावच्या या संवाद कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच या कार्यक्रमाला कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पहिल्या सत्रात बाजारपेठेवर चर्चा झाली। यात निवेदक म्हणून वीरेश अग्रवाल यांनी काम पाहिले असून अशोक कोठारी, संजय बंब, संजय भन्साई, सुधीर डागा, नितीन भुसारे, दीपक विस्पोदे यांनी तज्ञ म्हणून आपले विचार मांडले। दुसऱ्या सत्रात शैलेंद्र बनसोडे यांनी निवेदक म्हणून काम पाहिले। यामध्ये पायाभूत सुविधांवर प्रकाश टाकण्यात आला। या चर्चेसाठी डॉक्टर दत्तात्रय मुळे, राजेश ठोळे, डॉक्टर राजेंद्र श्रीमाई, प्रसाद नाईक, संतोष भट्टड, प्राध्यापक रियाज शेख, प्राध्यापिका वृंदा कोराळकर यांनी संवाद साधला। या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी शहरातील दैनंदिन अडचणी आणि बाजारपेठेच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली। बाजारपेठेतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करणे, मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्त रस्ते, मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावणे, रस्ते बांधकाम करताना प्रॉपर ट्रीटमेंटने रस्ते बनवावे, विकास कामे करताना चांगल्या दर्जाचे करावे, कोपरगावात बाजारपेठ फुलवण्यासाठी नवनवीन उद्योगांना चालना द्यावी, युवा व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे, सुरक्षेचे उपाययोजना करावे, पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आणि स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी डॉक्टर्स व अभियंत्यांनी केली। स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले। संवाद कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव शहराला सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे। नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता त्यावर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना केल्या जातील, यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे। तसेच 4 महिन्यांनंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशा पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन देखील विवेक कोल्हे यांनी केले आहे। नगराध्यक्ष पराग संधान यांनीही नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। काही काळ रस्त्यांची कामे विलंब होतील कारण भूमिगत गटारीची कामे सुरू आहे, त्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागू नये यासाठी उशीर होतो आहे। मोकाट जनावरांसाठी नगर परिषद गोशाळा उभारत असून हा प्रश्न देखील आता सुटण्याच्या उंबरठ्यावर आला आहे। या उपक्रमामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा अधिक घट्ट झाला असून कोपरगावच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी कोपरगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव। जे रोड आहे एक मार्केट बाहेर घेतलेलं आहे त्यांनी, होलसेल मार्केट घ्या किंवा अशा काही गोष्टी, कांदा मार्केट वगैरे असं त्यांनी एक सेपरेट बाहेर घेतलं। त्यामुळे तिथे खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस वाढलेला आहे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, ग्रीनरी आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पलीकडे करणं गरजेचं आहे। दुसरं, थोडीशी माझ्याकडे जी आज दिला आहे विषय, त्या विषयाच्या चेहरे मला काही दिसले नाही, परंतु आमदार साहेबांनी खास विनंती करेल की आपल्या कोपरगावात 16 अशी विभाग आहेत, गांधीनगर, सुभाषनगर, 16 की कोपरगावच्या जनसंख्येची 50 ते 60% जनसंख्या इतकीच राहते। चर्चा केलेली आहे। मागील 1-2 वर्षापासून रस्त्याची थोडीफार कामं आणि पेविंग झाल्यामुळं एअर पोल्युशन 50% कमी झालं आहे, पण तो प्रश्न कायम आहे। मार्केट लगत जी पार्किंगची समस्या आहे, ते जर बहुमजली इमारत तिथं जर झाली, ग्राउंड फ्लोअरवर जर तिथं पार्किंगची व्यवस्था केली आणि नाट्यगृही होईल आणि इतर ज्या सुविधा आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र आपण त्या ठिकाणी उपलब्ध धुळून खाणारे रस्ते देतात, तर मग आम्ही करायचं काय? कुठं तरी आमचा विरोध करायचा आम्हाला अधिकार आहे। मी डॉक्टर मुळेंना मगाशी आल्याने म्हटलं डॉक्टर आम्ही सगळेजण इथं व्यवसाय वाढीसाठी आलोय, तुम्ही जे ते फक्त व्यवसाय कमी व्हावयासाठी आले। कारण ते सारखं म्हणतात की बुवा लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या, रस्ते धुळणे राहिली तर त्यांच्याकडे पेशंट जाणार नाही कोणी। डॉक्टरांचं विजन चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलंय की बाबा माझ्याकडे पेशंटही कमी आले पाहिजे, मला तुम्हाला सुविधा मिळाली पाहिजे। पण रस्त्याच्या बाबतीमध्ये समृद्धी महामार्ग होताना मी विवेक भाईंचं एक स्टेटमेंट ऐकलं होतं की बुवा हा रस्ता होताना फक्त कोपरगावातल्या 40 किलोमीटरचाच कॉन्ट्रॅक्टर हा बोगस निघाला, पारदर्शी बाबतीने
आपण ज्याला आणतो तो काय आपलं काही कल्याण करत नाही. यावेळेस मी त्यांना आता सांगितलं की कोपरगावात 34 लोक सत्तेत आहेत सगळे. 34 वागता आणि वागचौरे, 30 नगरसेवक, विवेक भैया, आशुतोष काळे, संधान साहेब आणि वागचौरे साहेब. आता हे 34 लोक न विरोधक असणाऱ्या गावात जर विकास झाला नाही तर आता करायचं काय? तुम्हाला हे चर्चा सत्र परत भरवता येणार नाही. आमचा प्रयत्न तसा नसताना बनसोडे साहेब, तुम्ही माझं ऐकून घ्या. तुम्ही मला काय शब्द वापरला की 2.5 मिनिटामध्ये तुम्ही काय बोलायचं ते बोला मला फोनवर. पण 100 दिवसामध्ये व्हॉट्सअप नाव पूर्ण झालं काही तुम्ही विचारलं नाही नगराध्यक्षांना. आपण त्याच्यासाठी संदेश देतो आहोत त्यांना की आपण त्यांनी किती लवकर ते करावं. वेळोवेळी आम्ही त्यांना मागणी केली का तुम्ही ते टेंडर भरा, कारण शासनाचे नियम इतके कडक आले. आधी कुत्रे इथून पकडायचे, संगमनेरला सोडायचे, संगमनेरचे कुत्रे येवल्याला सोडायचे. आता या संस्था इतक्या कडक झाल्या आहेत का दिल्लीच्या संस्थेकडे रजिस्टर्ड पाहिजे त्याच संस्थेला आपण काम देऊ शकतो. काम दिल्यानंतर जे कुत्र पकडलं तिथलं GPS लोकेशन घ्यायचं, त्याला घेऊन जायचं, त्याचं निर्विजीकरण करायचं, परत त्याच लोकेशनला आणून सोडायचं. म्हणजे शहरातले कुत्रे कमी होणार नाही ही परिस्थिती आहे. ज्यावेळी आपण मोकाट जनावर गायी पकडतो तर त्या सोडायला गोकुळधाम आपल्या इथली गोशाळा आहे, त्यांची कॅपॅसिटी संपली. गेल्या 3 दिवसापासून आपण गायी पकडतोय, संगमनेरला दिल्या ते म्हणे आता आमची कॅपॅसिटी संपत आली. म्हणून आपण आपल्या लक्ष्मीबाई मंदिराजवळ बाजार तळामध्ये 1.5 एकर नगरपालिकेची जागा होती, तिथं आपण ती गोशाळेसाठी जागा तयार करतो आणि ती गोशाळा आपल्या कोकणगावातल्या गोशाळा आणि त्यांनी मनाची तयारी दाखवली. यामध्ये मी एक विनंती करतो का जर मी सकाळी ज्यावेळी ग्राउंडवर जातो किंवा आपण मॉर्निंग वॉकला जातात, बरेचसे गोप्रेमी सकाळी गाडीवर चारा घेतात आणि तो असा रस्त्याने फेकत चालतात. मी त्यांनाही आवाहन करतो, त्यामुळे पण ह्या मोकाट काही जागोजागी येऊन बसतात. संभाजी महाराज सर्कल असेल, आमचं वरद विनायक मंदिर असेल, पोस्ट ऑफिस असेल, तर या गोप्रेमींनी सुद्धा जो काय चारा द्यायचा तो एक तर गोशाळेला द्यावा किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी द्यावा. कारण काय होतं, रोज त्या गाईला तो चारा तिथे मिळतोय म्हणून त्या गाई सगळ्या तिथे येतात आणि पर्यायी त्या खातात, त्या रोडवरच बसतात आणि नागरिकांचा त्रास वाढतोय. म्हणजे अशा सगळ्या अडी अडचणीतून आपण लवकरच 1-2-3 दिवसामध्ये गाई पकडण्यासाठी पण एक एजन्सी सापडली आहे, त्यांना काम देतोय. गोष्ट माझे 2-4 हे भरले, तुम्ही सगळं लिहून घेतलेलं आहे. निश्चितपणाने अकाउंटेबिलिटी ही आली पाहिजे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण घेतला आणि त्या पद्धतीने बऱ्याच चांगल्या सूचना आलेल्या आहेत. नगर मनमाड रोड हा नगरपालिकेच्या अध्यक्षांनी येतो, तो थोडासा आमच्या पातळीवरचा विषय आहे. तो बहुतांश रोड झालेला आहे पण आपल्याच भागात राहिलेला आहे. परंतु मी ग्वाही देतो आपल्याला की पुढच्या 2 महिन्यामध्ये तो 100% पूर्ण करण्याचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिलेले आहे. 2 महिने अजून थोडंसं आपण थांबा, ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत तो रस्ता पूर्णत्वास जाईल. साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन आपण पुढच्या 5-6 दिवसात चालू होईल. 20 कोटीचं काम आहे सिमेंट कॉन्क्रीटचं आणि तो देखील पुढच्या 5-6 महिन्यातच आपण पूर्णत्वास न्यायला त्यांना भाग पाडणार आहे. त्याच्यामुळं जे काही काम आहे, अपेक्षा आहे त्या निश्चितपणाने झोपडपट्टी पुनर्वसनाला बोलण्यासारखं खूप काही आहे. माझ्यामध्ये नगराध्यक्षांनी एकदम संक्षिप्त स्वरूपात चांगला सगळी माहिती दिलेली आहे. कारण की मला एक प्रश्न पडला होता, राई साहेब तुम्हाला पडला तसं निवडणुकीत आम्ही फार भाषण दिले आणि योग्य माणसं योग्य निवडून तिथं ठेवले, पण परंतु चालू आहे का नाही. पण विस्तृतपणाने माझ्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्यांनाही मी ग्वाही देतो नगरपालिकेला की तुम्ही पत्राचा ढीग माझ्याकडे द्या, मंजुरी आणण्याची जबाबदारी ही माझी राहील. जो काय निधी आपल्याला लागणार आहे शासन दरबारी भांडून लढून वेळ प्रसंगी सहकारी आमदारांचा मदत घेऊन त्या ठिकाणी आम्ही शहराच्या साठी त्या ठिकाणी निधी आणू, एवढी मात्र मी कोपरगावकरांना या विषय कोपरगावच्या माध्यमातून वही देतो. संवादातून सुविधांचा मोठा ढीग आपल्याला आज उपस्थित झालेला आहे. परंतु एक मात्र गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो की हा फक्त नगरपालिकेचा किंवा आमदारांचा विषय नसून हा मूळ मंत्र आदरणीय मोदीजींनी जे आपल्याला दिलेला आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये आम्ही पुढाकार घेतलेला आहे. परंतु मुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा प्रयास पण पाहिजे. लेफ्ट हँड ड्राईव्ह करणाऱ्यांना राईट हँड ड्राईव्ह वाल्यांनी त्रास देता कामा नाही. म्हणजे असं सगळ्या गोष्टी संवेदनशील राहून आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. पुनश्च एकदा योग्य वेळी आपण योग्य पद्धतीने बोलू. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला, परत होईल का नाही होईल, तर माझ्या मते आयोजकांना माझी विनंती राहील की हा विजन कोपरगावचा कार्यक्रम हा आजच आपण डिसेंबर महिन्यात घ्या, अशी आजच तारीख जाहीर करतो मी.
आणि आज आलेल्या सूचनांवर काय करता येईल ते करू. सगळे असोसिएशनचे लोक आलेले, क्रीडा आहे, मेडिकल आहे, इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, परत आपले ऍडव्होकेट्स आहेत. सगळ्यांनी माझ्या मते 2-2 लोक आपल्या असोसिएशनच्या वतीने आम्हाला सुचवावे. सुकाणू समिती करून नगरपालिकेला विनंती करा, तिला अधिकृत काहीतरी त्याला स्वरूप द्यावं आणि जेणेकरून त्यांचंही दर महिन्याला आपल्या जीबीच्या अनुषंगाने त्यांची मिटिंग घेऊन त्यांनाही होणाऱ्या कामाचा अवगत करावं. त्यांनी ब्ल्यूप्रिंट तयार करून त्या तक्षेत्रातले तज्ञ लोक घेऊन त्या पद्धतीने आपण वाटचाल करावी. ही देखील एक आमचा खरं तर विकासनाम्यातला शब्द होता, तर आपण तोही लवकरात लवकर पूर्ण करू. आणि अपेक्षा एवढीच आहे की जे विश्वासनामा आम्ही जाहीर केला होता त्याचे वचनपूर्तीचा कार्यक्रम याच ठिकाणी किंवा याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात आम्ही आपल्या समोर घेऊ